आप देख रहे खबर प्लस 100। आज की खास खबर। महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के कांदली गांव में भव्य कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर श्री छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का पूजन तथा अभिषेक, महाआरती, पालकी यात्रा, महिलाओं द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम और महाप्रसाद वितरण जैसे विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए। इस कार्यक्रम को भिवंडी शाहपुर जिला प्रमुख तथा मीनाक्षी फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष सम्मानित श्री विष्णु दादा चंदे और उनके सदस्य की प्रमुख उपस्थित बनी रही शिवशाही प्रतिष्ठान और कांदली गांव के ग्रामस्थ मंडल तथा शिव भक्तों ने मिलकर इस कार्यक्रम को सफल बनाया। आइए देखते हैं इस खबर को। ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। जिथं घुसलं या मराठ्यात वार साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को। हम त्यानं विडा उचलला, नवतेचं अफजल खाने। इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afghan's army? Yeah, sad. But the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणारे, काय लढवावा हुंडर, चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. युवा किंवा यांचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच पडत.
एकाची नाही जाणीव शेतीची, एकाची नाही जाणीव शेतीची, अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय कर राज जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी जी. राजवा काय मंत्र खान? महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप जाणा, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होती, दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, संगती महाराज, शिवराज संगती महाराज. आओ शिवाजी, आओ. खान हाक मारी तो हसली, खान हाक मारी तो हसली. कहीं जिना खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मानला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुगा गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजाला पोटामध्ये पिचवा फेकला. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. अष्टप्रधान वैश्रांतशस्त्र शास्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा नमो पार्वती पतय नमो पार्वती पतय। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। माझ्या गावात खानली या गावात 10 वर्ष झाले याच अतिउत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते आणि यापुढे सुद्धा शिवजयंती अशीच साजरी केली जाईल। सर्वांनी जो प्रोत्साहन देऊन सर्व जे एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करतात हे चांगलं आयोजन आम्ही दरवर्षी करत राहू आणि शिवजयंती अशीच साजरी करू। महाराजांची जयंती करण्यामागे उद्देश हाच की सर्वांना जे महाराजांनी केलं ते आपल्यात पण व्हावं। आपण सर्वांनी ते जे महाराजांनी आपल्यासाठी केलं ते आपण महाराजांसाठी करावं हीच यामार्गे प्रेरणा असेल। आपण युवा आहोत, युवा पिढीने आपण काय आवाहन करणार? युवा पिढीला काय आवाहन करणार म्हणायला गेलं तर युवा पिढीने आता सध्याची युवा पिढी वेगळ्या स्थितीनुसार चाललेली आहे, तर त्या स्थितीला न जाता सर्वांनी एकत्रितपणे येऊन आणि एकत्र राहावे हाच संदेश मी देईन। नक्कीच महाराष्ट्राचे नाही तर पूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत हे पहिलं आपण म्हटलं पाहिजे। आणि जर पालखीचा जर विचार केला तर सतत 10 वर्ष आम्ही पालखी काढत असतो आणि याच जोशाने याच जल्लोषाने आम्ही पालखी काढत असतो। ही महाराजांची 395वी जन्मोत्सव आहे आणि याच अनुषंगाने सर्व गावकरी जमलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमचा हाच अट्टहास राहणार आहे की बाहेरच्यांना काय संदेश देता येईल, महाराजांचे काय विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील या आमचा प्रयत्न असतो। आपण दिवसभर काय काय कार्यक्रम करतात? आपण दिवसाची सुरुवात आम्ही रात्री 12 वाजता शिवाजी महाराजांना पाळण्यात घातले, जन्मोत्सव साजरा केला आणि त्यानंतर आम्ही 9 वाजता मूर्तीचे पूजन केले, प्रस्थापन केले मूर्ती मखारामध्ये आणि त्यानंतर दुपारचा जेवणाचा प्रोग्रामसुद्धा झाला आणि यानंतर आम्ही पालखीची मिरवणूक काढू असं 4 वाजता आणि नंतर परत रात्री गॅदरिंगचा कार्यक्रम होणार आहे। जे शिवाजी महाराजांचे वेशभूषा करणार आहेत त्यांचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती साजरी होते। पूर्ण हिंदुस्थानमध्ये ही मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी होते। कुठेतरी महाराजांचे विचार महाराजांचे ते आपण तरुण युवापर्यंत पोचवण्याचं कार्य या शिवजयंतीच्या मार्फत होत असतं आणि शिवाजी महाराजांनी जे रयतेचे राज्य सुरू केले, गोरगरीब जातीभेद न करता सर्वांसाठी जे रयतेचं राज्य सुरू केलं त्याचा आदर्श ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत उत्सव साजरा करत असतो। काय आवाहन करणार आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल? छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे। त्यांचा आदर्श ठेवून आजच्या तरुण युवा पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जीवन जगलं पाहिजे आणि सर्वांनी एकोप्याने जसं शिवाजी महाराजांनी कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता तळागाळातून सर्व लोकांना एकत्र करून जे रयतेचं राज्य सुरू केलं त्याप्रमाणे आपण सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे हा संदेश असेल।